मंडळी, बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानच्या त्या मैदानात उभा आहे, ज्या मैदानामध्ये या बारामतीनं त्यांच्या लाडक्या दादाला अखेरचा निरोप दिला। अजित पवार आज अनंतात विलीन झाले। अजित पवारांचं अनंतात विलीन होणं म्हणजे गेल्या 4 दशकांचा महाराष्ट्रातला जो त्यांचा राजकीय वादळी प्रवास होता, तो प्रवासही आज शांत झाला। त्यांच्या रूपानं महाराष्ट्रानं एक लोकनेता गमावला आणि अजितदादा यांच्यानंतर त्यांच्या पक्षामध्ये निर्माण झालेली, महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली जी पोकळी आहे, ती पोकळी कधी न भरून येणार सारखी आहे। गेल्या दशकभरातली सगळ्यात मोठी असं म्हणूया आपण एक अंत्ययात्रा आणि अजितदादांना आज लाखोंच्या संख्येनं त्यांच्या चाहत्यांनी येऊन अखेरचा निरोप दिला। सासरू नयनांनी हा निरोप आज अजितदादांना दिला, पण इथून जाताना सुद्धा कोणाला विश्वास बसत नव्हता की अजितदादांना अखेरचा निरोप देऊन आपण निघालेलो आहोत। पण गेल्या 2 दिवसापासून बातमी कळली तेव्हापासून न्यूज 18 मराठीचे सगळे पत्रकार आम्ही या सगळ्याची बित्तम बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवत होतो। बारामतीकरांना काय वाटतंय, महाराष्ट्रातल्या जनतेला काय वाटतंय, हे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचवत होतो। हे सगळे माझे सहकारी आता आपल्या सोबत आहेत। खरं तर अजितदादांच्या जाण्यानंतर अनेक प्रश्नांचं काहूर उठलेलं आहे। वीज डोळ्यासमोर चमकल्यानंतर तशी परिस्थिती आज बारामतीकरांच्या मनात आहे, डोळ्याच्या समोर आहे, पुढे काहीच दिसत नाहीये। तीच परिस्थिती राजकीय पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुद्धा आहे। 2 पक्ष एकत्र येत होतील, त्याचं पुढे काय होणार, प्रश्न अनेक आहेत आणि या सगळ्या प्रश्नांच्या बद्दल आपण बोलणार आहोत। माझ्यासोबत माझे सहकारी आहेत। प्रश्न सुरुवातीला माझा हाच आहे, आज बारामतीनं आणि महाराष्ट्रानं अजितदादांच्या या विलीन होण्यानंतर काय गमावलं? एक मी कालही म्हटलं होतं, एक नेता तयार व्हायची एक प्रक्रिया आहे, ज्याला ग्रामीण बाज असतो किंवा ग्रामीण भागातले प्रश्न ज्यांना समजावे लागतात, अशा सगळ्या कार्यकर्त्यांना असे सगळे नेते तयार व्हायला 30 ते 35 वर्षाचा कालावधी लागतो। अजित पवारांनी सुरुवात जी केलेली होती त्यांचं शेतीची पार्श्वभूमी होती, स्वतः शेती केलेली होती, पोल्ट्रीसारखे व्यवसाय केलेले होते, डेअरीचा व्यवसाय केलेला होता। पश्चिम महाराष्ट्रातल्या किंवा महाराष्ट्रभरातल्या ज्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांची कुठलीही समस्या असेल, ती समस्या समजणारा आत्ताच्या घडीला राज्याच्या पातळीवरती मंत्रिमंडळात असणारा नेता कुठला आहे, ज्याला समस्यांची जाण आहे, ज्याच्याकडे उत्तर आहेत, किंवा या सगळ्यांची उत्तरं जी आहेत ती उत्तरं शोधून त्याच्यावरती अंमलबजावणी करायची ताकद कोणाची आहे। या सगळ्या आत्ता जर आपण बघितलं, राज्याचं जे नेतृत्व आहे, शीर्षस्थ नेतृत्वांमध्ये सगळ्या प्रमुख नेतृत्वांमधले या पहिल्या 3 पैकी मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील एकनाथ शिंदे, या सगळ्यांचं राजकारण जे मोठं झालं ते शहरांमध्ये मोठं झालं। फडणवीसांचं नागपूरमध्ये मोठं झालं, एकनाथ शिंदेंचं ठाण्यामध्ये मोठं झालं। या व्यतिरिक्त जो महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्राला तिथल्या प्रश्नांना, शेतीच्या मातीच्या प्रश्नांना केडर करणारा नेता कोण होता, तर ते अजित पवार होते। त्याचं कारण त्यांची पार्श्वभूमी तशी होती, त्यांचा बास तसा होता। साधारणपणे सर्वांना एकत्रित घेऊन राजकारण करायची त्यांची जी पद्धत होती, किंवा ज्या स्कूलमधनं ते आलेले होते, शरद पवारांच्या शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराला सोबत घेऊन भाजपबरोबर गेल्यानंतरही ते जाणीवपूर्वक ठासून हे सांगत राहिले की माझा विचार हा शाहू फुले आंबेडकरांचा विचार आहे। त्याच्यामुळे त्यांच्या भोवती असलेलं कार्यकर्त्यांचं मोहळ जे तात्कालिक टीका वगैरे झाले असतील, तात्कालिक मुद्दे वगळता ती लोकं तशीच राहिली, जुनीसुद्धा शरद पवारांच्या राष्ट्रवादीतली लोकंसुद्धा। आता सगळ्यात महत्त्वाचं अजित पवारांच्या जाण्यानं काय झालंय असं जर प्रश्न असेल, तर या महाराष्ट्रातले कित्येक लाख तरुण असेल ज्यांनी अजित पवारांकडे बघून राजकारणात येण्याचं स्वप्न बघितलं होतं किंवा त्यांना त्यांची करिअर दिसली होती। हो, अंधार आज पसरलेला आहे, पण जेव्हा बारामतीमध्ये आपण पाऊल ठेवलं, बदललेलं बारामती आपल्याला दिसतंय आणि पोरकं झालेलं बारामती दिसलं। बारामतीकरांच्या काय भावना आपल्यापर्यंत पोहोचल्या ज्या महाराष्ट्रानं बघितल्या? नक्कीच बारामतीमध्ये ज्यावेळी आम्ही एंटर केला आणि अजितदादांची ही बातमी आली, खरं तर अजितदादांची अशी चकवा देणाऱ्या बातम्या यापूर्वीसुद्धा आलेल्या। पहाटेचा शपथविधी झाला, त्यानंतर ती बातमी काही लोकांना सहसा पटली नाही, मात्र नंतर ती सत्य झाली। तशाच पद्धतीचा हा अपघाताची बातमी सुरुवातीला आली आणि त्यानंतर लोकांना ती पटली नाही, मात्र नंतर ती सत्य आहे हे स्पष्ट झालं। त्यानंतर बारामती पूर्णपणे पोरकी झाल्याची भावना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली। अनेक वेळा ही बारामती असू दे किंवा पंचक्रोशीतली लोक आहेत, अजितदादांच्याकडे काम घेऊन जायचं, अजितदादा ते काम मार्गी लावायचे। आता आम्ही काम कुणाकडे घेऊन जायचं ही एक भावना त्यांच्यामध्ये आहे, कुठेतरी उणीव आहे त्यांची जाणवताना दिसते। हेच ते मैदान आहे, हेच ते विद्याप्रतिष्ठान आहे, ज्या विद्याप्रतिष्ठानमध्ये शनिवारी अजित पवार यांचा इथं जनता दरबार असायचा। त्या दरबारामध्ये सामान्य माणूस येऊन थेट त्यांच्याकडे सांगायचा
पण या शनिवारी कुणाकडे जायचा हा प्रश्न निश्चितपणे असणार आहे. आणि त्याच्याबद्दल बोलूया की बारामतीकरांचं वैयक्तिकरित्या जे नुकसान झालेलं आहे, एक जखम झाली आपल्याला तर पटकन भळभळत रक्त जातं, पण त्याची दुखणं जे म्हणतो त्याची वेदना आहे ती नंतर ठणकायला लागते. बारामतीकरांचं असंच झालेलं आहे. कालपर्यंत त्यांना कळतच नव्हतं जखम झाली ॲक्च्युली. आणि पुढच्या किंवा येत्या शनिवारी रविवारी त्यांना कळेल, कारण का सवय हीच होती की दादा वीकेंड नेहमी इथे असायचे, प्रत्येक ठिकाणी त्यांना भेटायला लोक असायची. मी जेव्हा जेव्हा कधी संपर्क केला इथे किंवा कधी रिपोर्टिंगच्या निमित्ताने आलो, लोकसभा असेल विधानसभा, 10,000 लोक दादांसाठी वाट बघायचे आणि दादा कधीच कोणाला डिसअपॉइंट नाही करायचं. प्रत्येकाच्या हातातला कागद घे, तो वाच, काय आहे त्याचं ब्रीफ कर, आपल्या सेक्रेटरीला दे, OSDना दे, ह्याचं काम झालं पाहिजे, बघा याच्यात काय. त्यामुळे बारामतीकर जे आहेत त्यांचं एक डायरेक्ट कनेक्शन दादांशी होतं. दादांना भेटायचं तर त्यांना कसली अपॉइंटमेंट लागायची नाही. आपल्याला मंत्रालयात जाताना मे बी अपॉइंटमेंट लागत असेल, पण दादांना जर बारामतीत भेटायचं तर थेट बारामतीकर उठून दादांच्या ऑफिसमध्ये जायचं आणि काम हक्काने सांगायचं. म्हणजे जितके दादांची एक आपण असं म्हणूया भीती लोकांना वाटायची मुंबईमध्ये की दादा जे आहेत ते एका शिस्तीचे आहेत, बारामतीकरांना दादांबद्दल रिस्पेक्ट होता, पण ते हक्काने दादांकडे जाऊन ते काम करून घ्यायचे. कुठेतरी ही खंत म्हणण्यापेक्षा ही पोकळी जी आहे ना ती त्यांना आजपासून किंवा उद्यापासून जाणवेल. अगदी. पण या सगळ्यामध्ये जितू, तुम्ही गेली अनेक वर्ष इथं काम करताय आणि दादांसोबत सुद्धा तुम्ही त्यांचा राजकीय प्रवास सगळा बघितलेला आहे. ह्या बारामतीनं काय गमावलं, काय दिसलं तुम्हाला? कधी हे जे चित्र होतं जे आम्ही प्रत्यक्ष अनुभवलं, तुम्ही काय अनुभवलं? मी सगळ्यांकडून एकदा ते जाणून घेतो. बारामतीत आपण काय बघितलं? दादांकडे विजन होतं, स्पार्क होता आणि त्यांनी सांगितलं होतं की बारामतीची ओळख ही आता महाराष्ट्रापुरती आहे, परंतु मला पुढच्या या 3 वर्षामध्ये बारामतीची ओळख ही भारत देशामध्ये प्रथम क्रमांकावर न्यायची आहे. आणि माझं कामच बोलतं आणि त्यांचं जी कामाची पद्धत आहे त्यामध्ये आपण जर बघितले की राज्यामधील एकमेव नेता आहे की 5:30 वाजता उठून कामाला लागतो, परंतु एका कामाला भेट दिल्यानंतर तो नेता त्या कामावर जात नाही. अजितदादा प्रत्येक कामावर साधारणतः 30 ते 35 वेळा जातात. त्याचे पायाभरणी कशी केलेली आहे, वीट काम कसं केलेलं आहे, हे सगळं मिस करेल. आणि एवढे डेव्हलपमेंट अजितदादांनी बारामतीमध्ये केलेले आहेत, एवढे टोले जंग इमारतीमध्ये केले आहेत. मेडिकल हॉस्पिटल असून द्या, लॉ कॉलेज असेल, शिक्षण पुण्यानंतर बारामती शिक्षणाचा हब झालेला आहे. आता ह्या मेंटेन करणं कसायचं, मेंटेन होईल का हा प्रश्न बारामतीकरांकडे. पण गोविंद, धाय मोकलून रडणारे एखाद्या नेत्यासाठी हातावर गोंदलेलं नाव आहे अजितदादांचं, आपल्या मुलाबाळांचं नाव ठेवलं अजितदादांचं. एवढंच नाही तर आज म्हणजे आपल्या रक्ताचा कोणीतरी गेलाय त्याच्यापेक्षा जास्त मोठी जी भावना आहे ती भावना त्या अश्रूंमधून व्यक्त होताना दिसली. लोक लहान मुलासारखं मोठी माणसं धायमुकलून रडत होती. विलास अमोल मिटकरांची आज मी प्रतिक्रिया घेतली आणि त्यांनी सांगितलं की मी दादांची चप्पल चोरली, त्या चप्पलीची पूजा केली आणि ही भावना ते सांगत असताना ते धायमुकलून रडत होते. एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला ते अशा पद्धतीनं उंचावर नेऊन ठेवायचे हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. वैभवनी जसं सांगितलंय की पुरोगामी विचार त्यांनी जपला. मी जेव्हा महिलांच्या प्रतिक्रिया घेतल्या त्या म्हणले की आता एकही मनगट सक्षम नाही की ज्यांना आम्ही राखी बांधावी, दादा म्हणावं. आणि आता जो हक्काचा आमचा एक नंबर होता जो आम्ही डायल केल्याबरोबर आम्हाला कोणत्याही तक्रारीचं सोल्युशन मिळायचं किंवा एक साधा चिठोरा जरी कोणी दिला दादांना तर ते दादा बघायचे. तक्रारी अर्ज असू देत, निवेदन असू देत, नजरेखालून घातल्याशिवाय ते कधीही पुढे असंच ठेवून देत नव्हते. आणि त्यामुळं दादा जे आहेत ते त्यांना महाराष्ट्राची नाही तर सगळ्या राज्याची नस माहिती होती. पिंपरी चिंचवड दादांचं दुसरं अपत्य म्हणावं अशा पद्धतीनं त्या शहराला त्यांनी घडवलं, मडवलं. 2017, 19 आणि आता महानगरपालिका प्रचंड त्यांना तिथं नागरिकांनी नाकारलं, पण कधीही त्यांनी दूर लोटलं नाही. त्या दुजाभाव केला नाही, खंत व्यक्त करून दाखवली. पण आज सुद्धा ती भावना निश्चितपणे दिसली. एक मुद्दा, माझ्यासोबत माझे असे सहकारी आहेत ज्यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा अंत्यविधी पाहिला, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा अंत्यविधी पाहिला, त्यानंतर विलासराव देशमुख, हे लोकनेते म्हणून मी त्यांचे नाव सांगतो. राजकीयदृष्ट्या गेल्या दशकभरातले आज जो उदंड म्हणजे असा उदंड शब्द नाही त्याच्यासाठी, पण एक जनसागर लोटला होता आणि अश्रूंचा बांध फुटला लोकांचा. इतकं प्रेम मिळायला खूप नशीब लागतं. अगदी बरोबर आहे विलास, कारण लोकांचे नेते लोकनेते होते अजितदादा आणि त्यामुळे प्रेमाने सर्व त्यांना दादा म्हणून हाक मारायचे आणि दादा पण त्यांना ओ म्हणून त्यांची कामं जी आहेत ती करायचे. गेल्या 10 वर्षातलं आपण पाहिलं तर सर्वाधिक गर्दी जी आहे अंत्यविधीला अजितदादांच्या इथे झालेली आपल्याला पाहायला मिळते. खूप ओसाडून लोक इथं आले आणि त्यांनी भरभरून प्रेम जे अजितदादांच्या प्रति इथे व्यक्त केलेलं आहे. अजितदादा म्हणजे एक ॲडमिनिस्ट्रेशन
चा माणूस आहे. अगदी ॲडमिनिस्ट्रेशन किंग असं म्हणायचं मंत्रालयामध्ये. मंत्रालयामध्ये जेव्हा ते त्यांच्याकडे अर्थ खातं होतं, इतरही अनेक खाती होती, त्या प्रत्येक खात्यामध्ये मायक्रो लेवलवरती त्यांनी काम केलेलं आहे. माणसं जोडणं जे आहे, ते आज दिसलं इथं. ते दिसलं म्हणजे काय, त्यांची कामाची पद्धती सकाळी 5:30ला सुरू व्हायची. आपण मुंबईकरांची सकाळी 7ला शिफ्ट सुरू, त्यांची 5:30ला सुरू व्हायची. आणि त्यामुळे पत्रकारांची ती धावपळ व्हायची, कधीही कुठे अचानक पळायचे आणि तिथे डायरेक्ट ऑन द स्पॉट जाऊन ती माहिती घ्यायची. तिथलं कुलूप नीट आहे का त्या गेटचं, त्या वास्तू असेल त्या वास्तूचा कलर कसा कुठल्या क्वालिटीचा आहे, जो बरोबर नसेल एखादी वास्तू तर त्या ठेकेदारा तिथे जागेवरती बोलून त्याला झापायचे आणि त्याला शिक्षा देखील करायची. असे अजितदादा होते. अजितदादांचं हे जे कामाचा उरक होता ना, तो प्रचंड होता. त्यामुळे त्यांच्याशी लाखो माणसं जी ती जोडली गेली. संपूर्ण महाराष्ट्रात जर आपण पाहिलं तर प्रत्येक तालुका तो कसा आहे आणि बारामती कसा आहे हे उदाहरण ते आवर्जून सांगायचे. माझा बारामती बघा वेगळे पण आपल्याला दिसलं. म्हणजे अगदी बरोबर. बारामतीचा विकास एक व्हिजनरी लीडर जेव्हा असतो, दूरदृष्टी असणारा नेता, धडाडीचा नेता असतो, तो एखादं शहर कसं बदलू शकतो हे अजितदादांनी दाखवले. मला वाटतं महाराष्ट्राने देशाने इथे येऊन बघितलं पाहिजे बारामती कसं बदललेलं आहे. या बारामतीकरांनीही अजितदादांवर प्रचंड प्रेम केलं. म्हणजे पाणी सुद्धा मिळत नव्हतं, इतकं कडकडीत बंद. केवळ बारामतीने हा पूर्ण परिसर आणि चुली पेटल्या नव्हत्या. काय दिसलं बारामतीमध्ये? दादांचं प्रेम. 2 गोष्टी यात महत्त्वाच्या. पहिलं आधी मला सांगायला हे आवडेल की मी बारामतीत पहिल्यांदा आलो आहे आणि महाराष्ट्रातल्या इतर शहरांपेक्षा मला बारामती बरीच प्रगत वाटली. विकास खूप जास्त झाला आहे. म्हणजे इथे रस्ते खूप मस्त आहेत, सगळे रस्ते चांगले आहेत, गुळगुळीत रस्ते आहेत, इमारती आहेत, सगळ्या वेगवेगळ्या संस्था आहेत. म्हणजे बरंच काही आहे जे इतर शहरांमध्ये फार कमी पाहायला मिळतं. दुसरं, बऱ्याच लोकांशी जेव्हा सुरुवातीला बोललो, म्हणजे मी आलो काल त्यावेळेला काही लोकांच्या बाईकवर फिरत होतो, तर ते असं म्हणत होते आता बारामती 100 वर्ष मागे जाईल. पवारसाहेबांनी बारामती घडवली, बारामती पुढे आणली आणि तिला विकासाच्या गतीनं पुढे नेण्यासाठी अजितदादांनी गती देण्याचं काम अजितदादांनी केलं. आणि आत्ता तसा नेता कदाचित होणं नाही असं त्यांचं म्हणणं होतं. आणि त्यामुळे राहुल आपल्यासोबत आहे. राहुल, तुम्ही सुद्धा अनेक राजकीय नेत्यांच्या, लोकनेत्यांच्या अंत्यविधीला गेलात, पण आज ज्या प्रकारे लोकांनी प्रेम दाखवलं दादांच्या बद्दल, एक काय म्हणतो आपण की दादांनी आम्हाला एवढं दिलंय तर आमच्याकडे देण्यासाठी काय तर अश्रू आहेत. अगदी विलास, खरं तर अनेक प्रसंगाला आपण यापूर्वी देखील सामोरं गेलो होतो, पण आज या ठिकाणी असं म्हणता येईल की राजकारण्याच्या नशिबात ना गेल्यानंतर हे अश्रू जे आहेत ना, हे साभार अश्रूचं दान सहसा पडत नाही. पण अजित पवार याला अपवाद ठरलेत. आणि फक्त राजकारणी, कार्यकर्ते किंवा हे नाही, सामान्य लोक जे ढसाढसा रडतायत आणि हे सहसा पडत नाही. म्हणजे लहान मुलं सुद्धा रडत आहेत. दादा हे जे रसायन होतं ना, जे त्यावेळेस ते पंचतत्वात विलीन झालं ना, मी आता आपण जे ग्राउंड बघतोय ना, दादा जरी गेले असले ना तरी दादांची शिकवण, दादा प्रत्येकासोबत, आपण पूर्ण ग्राउंड बघितलं ना, 10 मिनिटात लोकांनी सगळा कचरा साफ केला. हे दादा आहेत, हे बारामती आहे. आणि ही जी जडणघडण त्यांची झाली आहे ना, म्हणून म्हणलं ना की खूप कमी लोकांच्या पदरी, खास करून राजकारण्यांच्या पदरी तरी गेल्यानंतर असं साभार अश्रूंचं दान पडत नाही. दादा या बाबतीत प्रचंड नशीबवान ठरले आणि प्रचंड लोक त्यांच्यासाठी रडली, दिलं ते अगदी ते आहे ना. आणि जनतेने प्रेमरूपी त्यालाही पुढे जाऊन असं म्हणता येईल की एक शरद पवार नावाचा एक खूप मोठा वटवृक्ष सोबत असताना अजित पवारांनी, आपण नेहमी म्हणतो की झाडाखाली, मोठ्या झाडाखाली छोटं झाड वाढत, सावलीत कुणी वाढत नाही. अजित पवार एक असं रसायन या बाबतीत ठरलं की एवढ्या मोठ्या वटवृक्षाखाली त्याच्या सावलीत राहून, त्याच्या आशीर्वादात राहून, त्याच्या मार्गदर्शनात राहून स्वतःचं एक मोठं अस्तित्व तयार केलं आणि ते लोकांनी मान्य केलं, स्वीकारलं. ते कुणी लादलं नाही. हे स्वीकारणं जे आहे तेच म्हणजे अजित पवार आहे. आत्ता ज्या मैदानावर उभे आहोत, निश्चितपणे हे विद्या प्रतिष्ठान आहे, शैक्षणिक संकुल आहे, सामाजिक आणि शैक्षणिक जी इथली सगळ्यात मोठी क्रांती झाली त्याची ही राजधानी आहे पवार कुटुंबाची, बारामतीची. शरद पवार यांनी इथं रुजवलं ते बीज, पण त्याचा वटवृक्ष करण्याचं, त्याला मोठं करण्याचं, पाणी घालण्याचं आणि त्याला जोपासण्याचं काम अजित पवार यांनी केलं. इथल्या प्रत्येक दगडावरती, मातीवरती, खड्यावरती अजित पवार यांनी निस्सीम प्रेम केलं. आज खऱ्या अर्थानं ही मातीसुद्धा, इथले झाडंसुद्धा, मला अनेकांनी सांगितलं की इथल्या कुठल्या झाडाची फांदी तोडायची असेल तर अजित पवार यांच्या परवानगी शिवाय ती शक्य व्हायचं नाही. इतकं ते झाडावरती सुद्धा प्रेम करायचे. एवढं निस्सीम करणारा, प्रेम करणारा माणूस जर आज गेलं, मला वाटतं झाडंसुद्धा आणि हे मैदानसुद्धा पोरकं झालंय. अगदी विलास सर, तुम्ही जसं म्हणालात की अजित पवारांवरती प्रेम करणारे लोक इथे बघायला मिळाले. केवळ या ठिकाणी आलेलेच लोक अजित पवारांना प्रेम करत, असंबद्ध महाराष्ट्र प्रेम करत होता. आज स्क्रीन म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये गेल्यानंतर जसं एखादी मॅच असते त्यावेळेला सगळं कुटुंब एकत्र बसतं, तसे आज अजित पवारांचा हा अंत्यविधी प्रत्येक घरामध्ये लोक टीव्ही लावून बघत होते. प्रत्येकाच्या घरामध्ये दुखवटा साजरा केला जातो. हे प्रेम सहजासहजी कुणालाही मिळत नाही. याला जाणता राजाच व्हावं लागतं. ज्या पद्धतीनं शरद पवार साहेबांना जाणता राजा म्हटलं जातं त्याच
पद्धतीनं अजित पवारांनी देखील त्यांच्या नंतरचं काम जे आहे ते पुढे वाढवलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फुले शाहू आंबेडकरांचं जे पुरोगामित्व आहे, हे पुरोगामित्व सरकारमध्ये राहून ते रुजवणं, ते पुढे नेणं हे सर्वात आव्हानात्मक होतं. मात्र अजित पवार ते पुढे नेण्याचा प्रयत्न करत होते. आणि ज्या पद्धतीनं या शहराचा किंवा बारामतीचा आपण विचार करतो, एखाद्या मेट्रो सिटीला लाजवेल अशा प्रकारचे रस्ते, अशा प्रकारचे फुटपाथ, अशा प्रकारचे स्ट्रीट लाईट, अशा प्रकारचे गार्डन आम्ही या शहरामध्ये, या बारामतीमध्ये आल्यानंतर बघितले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राला सहकार, शिक्षण, उद्योग हे जे काही शरद पवार साहेबांनी जे काही जाळं आखून दिलं, जी काही रचना करून दिली आहे, त्यामध्ये सर्वात मास्टर कोणी जर होतं तर ते अजित पवार होते. त्यांना सहकाराचं प्रचंड नॉलेज होतं, त्यांना शिक्षणाचं नॉलेज होतं, त्यांना कारखाने कसे पुढे वाढवायचे, जिल्हा बँका कशा मोठ्या करायच्या हे त्यांना माहीत होतं. केवळ बारामतीच नाही, तुम्ही पुणे जिल्हा बँक घ्या, नाशिक जिल्हा बँक घ्या, पुढे उत्तर महाराष्ट्रातल्या उत्तम प्रशासक म्हणून होते. मला त्याच्याबद्दलच बोलायचं आहे. जेव्हा बारामतीमध्ये तर फिरत असताना जाणवलंच, पण तुम्ही टीव्हीच्या स्क्रीनवर सुद्धा बघा, सोशल मीडियावर ते व्हायरल होत आहेत व्हिडिओ. अनेक माता भगिनींचे पदर ओले झाले आपल्या अश्रू पुसताना. हा महाराष्ट्र असा आहे, काम करणाऱ्या माणसावर प्रेम करणारा हा महाराष्ट्र आहे. जातीपाती धर्माच्या पलीकडे, पक्षाच्या पलीकडे जाऊन काम करणाऱ्या माणसावर निस्सीम प्रेम करणारा हा महाराष्ट्र आहे. पण एक गोष्ट जाणवली, कार्यकर्त्यांच्या डोळ्यात पाणी आहे हे इथपर्यंत ठीक आहे, बाकी सामान्य माणसाचे आहे. पण प्रशासनाच्या सुद्धा, अगदी पोलीस वर्दीवर होते म्हणून त्यांना भावनांना आवर घालावा लागला, पण त्यांच्या डोळ्यातलं पाणी ते सुद्धा रोखू शकत नव्हते. अनेक प्रशासनातल्या सुद्धा लोकांसोबत त्यांचं बंध होते आणि ते बंध आपल्याला इथं दिसले. प्रशासनातल्या अधिकाऱ्यांसोबत तर त्यांचे चांगले संबंधच होते, पण कार्यकर्त्यांबरोबर त्यांचे संबंध आपण पाहिले तर त्यांचं एक वेगळं व्यक्तिमत्व होतं. ते म्हणजे सभा ज्यावेळेस होतात त्यावेळेस त्यांचा वक्तशीरपणा हा त्यांच्या सभेमध्ये त्यांना आपल्याला पाहायला मिळाला. कारण आपण जर बघितलं तर एखाद्या कार्यकर्त्यांनी जर कुठला विषय मांडला किंवा काय, तर त्याला उत्तर देण्याची पद्धत त्यांची जी होती ते वेगळं त्यांचं एक व्यक्तिमत्व होतं. आणि त्यामुळेच ते या सगळ्यामध्ये ते पुढे राहिले, लोकनेत्यांमध्ये पुढे राहिले. कारण आज कुठला आपण जर महाराष्ट्रातील नेता पाहिला तर याच्यामध्ये अजित पवारांसारखा सभा गाजवणारा नेता आता राहिलेला नाही. आज ही सभा गाजवणारा, आणि मला त्या मुद्द्यावर यायचं, पॅन महाराष्ट्र लिडरशिप असणार आहे. आज महाराष्ट्रामध्ये अनेक नेते आहेत, पण ते आपल्या मतदारसंघापुरते मर्यादित आपल्याला दिसतात. पण आमदारांना आमदार करू शकणारा नेता कोण आहे, त्या आमदाराला ताकद देऊन पुढे स्वतः आमदार होणं हे स्थानिक नेतृत्वासाठी आहे. पण पॅन महाराष्ट्र ज्याचं नेतृत्व स्वीकारलं जातं असा उमदा नेता, लोकनेता ज्याला आपण म्हणतो, हे दादा होते. पण एक मुद्दा तुमच्याकडून, तुम्ही स्थानिक आहात म्हणून, या मैदानावरती अनेक आतापर्यंत कार्यक्रम झाले असतील ज्याचं नियोजन दादांनी केलं होतं. या कार्यक्रमात दादा नव्हते आणि इथून पुढच्या कार्यक्रमात दादा नसणार, हे किती मोठं आहे. मुळात म्हणजे मोठं दुःख आहे. दादा नाहीत आज, हेच सगळ्यात मोठं दुःख आहे आणि हे लोक विसरायला तयार नाहीत. विशेष म्हणजे दादांची सभा असेल तर गावाच्या कानाकोपऱ्यातून लोक तिथे यायची. मी ग्रामीण भागातून येतो, दादासुद्धा ग्रामीण भागातून येतात. पण दादांचं जे दुःख आहे ते पत्रकार म्हणून नाही, पण एक कार्यकर्ता म्हणून दादा जाणं ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांना जर आहेच, नेत्यांना आहे. पण मला काल ज्यावेळेस आपला फोन आला की अशा ठिकाणी तुम्हाला एअरपोर्टला जायचं आहे, त्या ठिकाणी गेल्यावरती माझ्या एक लक्षात आलं की ती एक तिथं साफसफाई करणारे कर्मचारी रडत होते. मी सहज म्हणलं आता कसं काय, ते म्हणले आता परत असला नेता होणार नाही. मी ज्यावेळेस दादा यायचे, सकाळी ज्यावेळेस दादा एअरपोर्टला यायचे, त्यावेळेस मी साफसफाई करते, त्यावेळेस दादा रोज मला विचारायचे काय ताई विशेष, काय अडचण आहे का. मग हे असं विचारणारा नेता आता परत होणे नाही. हा जो कनेक्ट आहे एखाद्या नेत्याचा, सामान्यातल्या सामान्य माणसापर्यंतचा जो कनेक्ट आहे, तो कनेक्ट हीच अजित पवार यांच्या राजकारणाची आणि नेतृत्वाची सगळ्यात मोठी खूबी होती, तो त्यांचा गुण होता. पण मला वाटतं की आता दादांच्या ह्या सगळ्या गुणांच्या बद्दल आपण बोललो, बारामतीमध्ये काय वातावरण होतं ते जाणून घेतलं. पण याच्या पुढे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत. हे प्रश्न असे आहेत ज्याच्याबद्दल आता बोलावं लागेल. पुढे काय, जो अंधार आता सगळ्यांना दिसतोय, काल आपण त्याच्याबद्दल बोललो की बुद्धिबळाच्या पटावरचा डाव मांडला जावा, सुरुवात व्हावी, डाव खेळायची सुरुवात व्हावी, पहिल्याच चालीमध्ये तुमचा प्रधानच निघून जावा. तेव्हा सैन्याची जी अवस्था होती बाकी, ती अवस्था आज पक्षाची झाली आहे आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांची झाली. कालपासून जेव्हा कुठच्याही नेत्याला फोन केला, अगदी मग ते त्यांच्या जवळचे असतील किंवा अगदी नगरसेवक असतील, प्रत्येक जण त्याच म्हणजे ते रडतायतच, त्यांच्याकडे काही दुसरे शब्दच नाही.
आणि त्याच्या रडण्यामागचं कारण हेच आहे की ज्या व्यक्तीसाठी ते इथे आलेले, ज्या व्यक्तीसाठी हे मोठं डिफ्लेक्शन झालं 23मध्ये आणि ते आले, आता ती व्यक्तीच नाही आहे. त्याच्यामुळे आता कुठेतरी पार्टीला काही दिवसानंतर जेव्हा पवार कुटुंबीय कुठेतरी सेटल होईल, एक 10-15 दिवसानंतर एक कठोर भूमिका किंवा कठोर निर्णय पार्टीला घ्यावा लागेल. आणि तो निर्णय यासाठी घ्यावा लागेल कारण का पार्टीचं नेता कोण, पार्टीचा चेहरा कोण. कारण का पवारांची एक पार्टी आहे, शरद पवारांची, त्यांचं जेव्हा काय पुढे मर्जर होईल नाही मर्जर होईल दुसरी गोष्ट आहे, पण अजित पवारांकडे जी NCP आहे त्याचा नेता कोण असणार आहे, ती कोण पार्टी हँडल करणार, त्याचे डे टू डे जे काही त्याचं रनिंग आहे ते कोण बघणार, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विधानसभेमध्ये पार्टीला नेतृत्व कोण देणार हे बघावं लागेल. आणि हा सगळ्यात मोठा पार्टीचा मुद्दा आहे. एखादी खुर्ची आहे, त्या खुर्चीवरती पुढे कोण बसणार याचा निर्णय घेणं सोपं आहे. कदाचित राजकीय दृष्ट्या त्याचं उत्तर असेल की बारामतीतून कोण थांबणार हे, पण अजित पवार यांचा जो राजकीय दबदबा होता, जो ऑरा होता, ह्या सगळ्यांची मोठ बांधण्याची जी ताकद होती, त्या सगळ्यांच्या ॲस्पिरेशन ज्या आहेत त्याला एक दिशा देण्याची ताकद होती, लोकांच्या मनातल्या आशेला उत्तर देण्याची ताकद होती, ते कसं साधणार हे चॅलेंज असेल का? खरं तर ज्या वेळी ही घटना घडली आहे, अगदी नुकत्याच निवडणुका झाल्यात आणि अजित पवार यांनी 2 पार्टी वेगळ्या झाल्यानंतर जो स्वतःचा रिझल्ट दिलाय तो देखील तितकाच महत्त्वाचा होता. अजित पवार बाहेर पडल्यानंतर एवढे आमदार निवडून आणणं अजित पवारांच्या नेतृत्वात. आणि खरं तर ही गोष्ट खूप महत्त्वाची की आत्ता लीड कोण करणार याच्यापेक्षा राष्ट्रवादीसारख्या पक्षामध्ये ज्या ठिकाणी आपापला जो एक आपण त्याला अनेकदा म्हणतो की म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातला पक्ष आहे किंवा तो आमदार त्याच्या जीवावर निवडून येतो. यावेळेस मराठवाड्यात खूप हे झालं. या टप्प्यावर ज्यावेळेस उत्तर महाराष्ट्रात देखील आलेत, अजित पवार नसतील तर लीड कोण करणार, अजित पवार नसतील तर हा विचारच मुळात आता ॲक्सेप्टेबल होण्यासारखा नाही आहे. पण ज्यावेळी एखाद्या अशा पक्षावर, राष्ट्रवादीसारख्या पक्षावर वर्चस्व म्हणण्यापेक्षा एक त्यानं सांगेल ते ऐकणारा असा कुणीतरी हवा असेल. खरं तर या सगळ्यामध्ये तिघांचं सरकार हे देखील महत्त्वाचं आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जर मान्य करतायत की माझं ज्यावेळेस त्यांच्यासोबतचं असणारं नुकसान हे एवढं मोठं आहे आणि त्यावेळी त्या पक्षातली पोकळी ही कधी भरून न येणारी आहे. मात्र येत्या काळात जर आपण बघतोय की एक मात्र विलास यामध्ये खूप महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित करावा लागेल की काही दिवसांपूर्वीपासून का होईना पण 2 राष्ट्रवादीचं एकत्रीकरणाला सुरू झालेली चर्चा आणि त्यानंतर घडलेली घटना परत एकदा मोठ्या पवारांनाच या मैदानात उभा राहावं लागतंय की काय, अशीच परिस्थिती सध्या तरी समोर आहे. आणि आपल्याला एक सांगावं लागेल, म्हणजे जे चित्र आम्ही इथं बघितलं ना, म्हणजे ह्या दुसऱ्या बाजूला जेव्हा पवारसाहेब सगळ्यांना भेटत होते, बोलत होते आणि अजितदादांचं पार्थिव मात्र चौथऱ्यावरती होतं. जे मुलानं करावं ते बापाला करावं लागणं हे सगळ्यात मोठं दुःख पचवून उभं राहणं या वयामध्ये आणि पुन्हा नेतृत्व देणं. शरद पवार यांच्या आयुष्यात अनेक आत्तापर्यंत अशी संकट आली. मला वाटतं ह्या सह्याद्रीच्या समोरची हे सगळ्यात मोठं आव्हान नियतीनं उभं केलेलं आहे. त्याबद्दल बोलूया, एक छोटासा ब्रेक घेऊया. बारामतीमधल्या विद्या प्रतिष्ठानच्या त्या मैदानावर आता आपण उभे आहोत जिथं अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यात आला. महाराष्ट्राचे लाडके दादा आज अनंतात विलीन झाले आणि लाखोंच्या जनसमुदायानं आपल्या दादांना साश्रू नयनांनी हा अखेरचा निरोप दिला. माझ्या सहकाऱ्यांसोबत ज्यांनी गेले 2 दिवस अजितदादांच्या त्या अपघाताच्या नंतर ही सगळी परिस्थिती महाराष्ट्रापर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचवली, त्यांनी काय पाहिलं हे समजून आपण घेतोय. पण अजित पवार हे जरी महाराष्ट्राचे नेते असले, उपमुख्यमंत्री असले, तरीसुद्धा आपल्या गावावरचं जे प्रेम असतं ना, आपल्या मातीबद्दलचा जो जिव्हाळा आहे तो अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचा कायम राहिला. बारामतीच्या जवळचंच काटेवाडी हे गाव, आज त्यांना तिथं नेण्यात आलं, त्यांचं पार्थिव देह तिथं नेण्यात आला काटेवाडीतल्या सगळ्या नागरिकांना अंत्यदर्शन करण्यासाठी. आणि त्यांचं एक वेगळं नातं या काटेवाडीशी होतं. आपला कर्तृत्ववान लेक गावात आला पण त्याचं पार्थिव देह आलं, त्या काटेवाडीच्या दुःखाला पारावार उरला नसेल. तेव्हा सर, काटेवाडीच्या लोकांबद्दल, त्यांच्याबद्दल बोलण्यासाठी मी एक अशा 2 व्यक्तींना भेटलो. म्हणजे अजितदादा, आपण म्हणतो की अजितदादांचं कनेक्ट खूप चांगलं होतं लोकांसोबत, तर ते किती चांगलं होतं. तर काटेवाडीतली लोक नाही, जनता नाही, स्थानिक नाही, तर इथे 2 तरुण आहेत जे उत्तर प्रदेशवरून आलेत अलीकडेच 5-6 वर्ष झाली आणि त्यांचा खव्याचा त्यांचा बिझनेस आहे, व्यवसाय करतात. ते म्हणाले की अजितदादा वर्षातून 2दा तरी आमच्याकडे येतात, आमची विचारपूस करतात, कसं चाललंय, काय चाललंय, दूध कोणतं वापरता, म्हशीचं की गाईचं, इथपर्यंत त्यांची चर्चा करतात. आणि
त्यांना लक्षात ठेवलेलं आहे दादांनी. आले की वर्षातून किमान 2दा तरी त्यांना भेटतात. त्यांना विचारलं तुम्ही जाणार आहात का आज, तुम्ही इथे येणार आहात का 11 वाजता. ते म्हणाले की येणार आहेत. हे 5 ते 6 वर्ष आधी आलेले उत्तर प्रदेश आणि बिहारवरून हे 2 तरुण आलेत. ते आज काटेवाडीतून 11-12 किलोमीटर प्रवास करणार आहेत. कसा करणार आहे, बाईक आहे, नाही आहे, पब्लिक ट्रान्सपोर्ट सध्या बंद आहे. ते प्रवास करून इकडे येणार आहेत. हे दादा आहेत खरं तर, अजित दादा किंवा हे अजित पवार आहेत, ज्यांनी फक्त काटेवाडीतली लोकं नाही तर बाहेरून येऊन जी काटेवाडीत वसलेली लोकं आहेत, म्हणजे ते अगदी उत्तर प्रदेश आणि बिहारमधली, त्यांनाही आपलंसं केलेलं आहे. महिलांशी मी काही काटेवाडीतल्या बोललो तर त्यांना एक विचारलं की तुम्ही लाडक्या बहिणी आहात. तर त्यांनी मला खूप चांगलं म्हटलं की आम्ही 1.5 वर्ष जुन्या लाडक्या बहिणी नाही आहोत. आम्ही जन्मापासून अजितदादांच्या लाडक्या बहिणी आहोत. आम्ही जेव्हा कधी अजितदादांकडे गेलो आमची कामं झाली आणि वेळ नाही काय नाही, आम्ही कधीही अजित पवारांकडे येऊ शकत होतो. आणि आपण मग असं म्हणतोय की नेता हरपला, लोक मला बोलले की आमचा देव गेला. आता जी लोक म्हणत असेल देव गेला त्यांच्यासाठी अजित पवार. माझ्या अंगावर काटा येतोय. आणि आता इथं जेव्हा अंतिम निरोप द्यायला काही महिला आल्या तेव्हा त्यांनी हातात राखी आणली होती. राखी आणली त्यांनी, पण भाऊ आज त्यांचा नव्हता. पण किमान शेवटची भेट घेताना आपल्या भावाची आपण राखी घेऊन जावं, हे जे निर्माण केलं हे एका रात्रीत निर्माण होत नाही. आणि आजच्या काळामध्ये जेव्हा राजकीय पक्ष असा कपडे बदलावा अशा पद्धतीने बदलला जातो, राजकीय पक्षात सकाळी एका होता संध्याकाळी होता अशी परिस्थिती असताना इथं अशी अनेक माणसं भेटली ज्यांनी हातावरती राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार गोंदवलेला आहे 22 वर्ष. अशी निस्सीम भक्ती असणारी किंवा त्यांच्यावरती प्रेम करणारी माणसं सुद्धा आज या मैदानानं पाहिली त्यांना अखेरचा निरोप द्यायला. पण प्रश्न आहे की एवढं निस्सीम प्रेम ज्या नेत्याला मिळालं त्यांच्यानंतर आता हा सगळा जो डोलारा आहे, हा सगळा जो पसारा आहे इथं बारामतीमध्ये उभा केलेला आहे किंवा महाराष्ट्रामध्ये उभा केलेला आहे, त्या पसाऱ्याचं काय, ते कोण पेलू शकेल, आमदार कोणी होतील? नक्कीच निश्चित हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र सुद्धा या प्रश्नाचं उत्तर आता शोधताना पाहायला मिळते. हाच प्रश्न घेऊन आम्ही ज्यावेळी नेत्यांच्याकडे गेलो त्यावेळी नेत्यांची जी भूमिका आहे ती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. अमोल कोल्हेंशी मी ज्यावेळी बोललो त्यावेळी अमोल कोल्हेंनी स्पष्ट शब्दात सांगितलं की अजितदादा पवारांची दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावी ही इच्छा होती आणि त्या इच्छेसाठी मी गेले काही दिवसापासून काम करत होतो. अजितदादांच्या बंगल्यावरती माझी गाडी जायची, पण त्यावेळी मी सांगायचो की वेळ आल्यावरती मी सांगेल नेमकं काय सुरू आहे. पण आता दादांच्या पश्चात तरी ही इच्छा पूर्ण व्हावी असं अमोल कोल्हेंचं म्हणणं आहे. मी जितूला विचारतो, जितू मला सांगा की अजितदादांनी सगळं जुळवून आणलं होतं जवळपास, म्हणजे 2 कुटुंबातला जो दुरावा होता तो संपवलेला होता. अगदी खरं. आता 5च दिवसापूर्वी ज्यावेळेस अजित पवार KVKला 17 तारखेला आले होते त्या ठिकाणी संपूर्ण पवार कुटुंब एकत्र होतं आणि यांच्या 1 नाही 2 नाही तर त्या दिवशी तब्बल 3 बैठका झाल्या. जिल्हा परिषद निवडणुका असतील, आगामी पुढची व्यूहरचना कशी असेल, काय चर्चा झाली. सुप्रिया सुळेंना आपण हे पण देखील विचारलं की बंद खोली आड चर्चा झाली आणि चांगलं गुपित ऐकायला मिळणार आहे. त्यांच्याकडनं प्रतिसाद देखील आपल्याला पाहायला मिळाला की पुढं काहीतरी घडणार आहे हे संकेत त्यांनी दिलं. परंतु अचानक आपण बघतोय की या सर्व गोष्टी जिल्हा परिषद निवडणुका होत असताना अचानक ही कालची जी दुर्दैवी घटना घडलेली, अजूनही बारामतीकरांना असं वाटतं की दादा कुठेतरी फिरायला गेलेत, आपल्यातच आहेत. आणि आता बारामतीचं काय होणार, काळाकुट्ट अंधार बारामतीच्या कार्यकर्ते किंवा बारामतीच्या नागरिकांना येऊन आपल्याला म्हणला 2 राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाच्या बद्दलचा, ह्यांच्या एकत्रीकरणाच्या प्रक्रियेला दादांच्या जाण्यानं खीळ बसू शकते की असं होऊ शकतं की आता पर्यायच नाहीये म्हणून आपल्याला एकत्र यावं लागेल किंवा मग शरद पवारांना त्याच्याबद्दलचा निर्णय घ्यावा लागेल जे की घेत नव्हते आता त्याच मुद्द्यावरती मी येणार होतो. ह्या दोन्ही बहीण भावांच्या एकत्र येण्याच्या म्हणजे दोन्ही पक्ष एकत्र येण्याच्या ज्या बैठका आहेत किंवा त्यांच्या चर्चा ज्या आहेत त्या पूर्ण झालेल्या होत्या. आपण एकत्र यायचं हे ठरलेलं होतं. अनेकदा दादांना खासगीत विचारल्यावरती ते मार्चपर्यंत दम काढा असं सांगायचे. म्हणजे अलीकडं महापालिका जिल्हा परिषदा, मला वाटलं तो जिल्हा परिषदेच्या वेळेला तरी येतील, त्यांना विचारल्यावरती ते मार्चपर्यंत जरा कळ काढा म्हणायचे. हे सगळं जरी झालं तर याच्यामध्ये एक गुंता जो सुरुवातीपासून आहे म्हणजे पक्ष फुटीपासून जो गुंता होता, वैचारिक गुंता होता किंवा जी अडचण होती ती शरद पवारांच्या भूमिकेची होती. शरद पवारांची भूमिका ही भाजप बरोबर थेट असो किंवा आडवाटेने कुठल्याच बाजूने बरोबर जायचं नाही अशा पद्धतीची भूमिका जी त्यांनी घेतलेली होती, जिथून पक्ष फुटला त्याच्यावरती ते आजही कायम होते. जो स्टँड त्यांनी घेतला आहे तो स्टँड त्यांना विड्रॉ करता येत नाही आणि त्याच्यामुळे हे एकत्रीकरण करून
सरकारमध्ये जायचं कसं, अनेक तांत्रिक मुद्दे होते लोकांच्या समोर. या सगळ्या गोष्टी ठेवायच्या कशा. अलीकडच्या काळामध्ये त्यांच्या ज्या चर्चा झालेल्या होत्या त्यातून असं दिसायचं जवळपास की पवारसाहेब आता जवळपास बाहेर पडतील पूर्ण. सगळ्या दोन्ही पक्षांच्या कमांड ज्या आहेत त्या इकडं सुप्रिया सुळेंकडे येईल, इकडं अजित पवारांकडे होतीच. आणि मग ते आधी आल्यानंतर जसं ठरलं होतं केंद्र आणि राज्य अशा पद्धतीने होईल पुन्हा एकदा. नाही, म्हणजे पूर्वीचं मर्जर जे होतं आत्ताच्या सुप्रीम कोर्टाच्या तारखेमध्ये चिन्हाचा जो वाद होता त्यावेळेस काय से येईल असं मी त्यांना जाणीवपूर्वक विचारलं होतं दादांना की समोरून काही मग ठरलंय का तुमचं की आता कोर्टामध्ये काही द्यायचं नाही. आणि मग एक गंमत काय झालेली होती या दरम्यानच्या काळामध्ये, जी आणखी एक मोठी डेव्हलपमेंट होती ती म्हणजे महापालिकेच्या निवडणुकांना दोन्ही पक्ष वेगळ्या वेगळ्या चिन्हांवरती लढले. आणि आता त्याच्यातला रिझल्ट बघितल्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला सगळ्यांनी एकाच चिन्हावर लढायचं ठरलं होतं. आता जेव्हा हे सगळे तांत्रिक मुद्दे गळून पडत होते बाजूला, याचा अर्थ त्याची पूर्वतयारी झालेली होती. पण जो शेवटचा मुद्दा आहे शरद पवारांच्या भूमिकेचा, आयुष्यभर भाजपला विरोध केल्यानंतर पुन्हा भाजपबरोबर जायचं का, तर त्याचा जो एक एस्केप रूट शोधत होते. कुठल्या बाजूनं हे कसं जायचं, म्हणजे लोकांना कन्व्हिन्स कसं करायचं, पवारांना वगळून किंवा त्यांची भूमिका वगळून त्यांच्याही भूमिकेला किंवा त्यांच्या इमेज टार्निश होणार नाही, धक्का बसणार नाही म्हणून मग ते पूर्ण राजकारणातून बाहेर जातील, राजीनामा घेतील, राजीनामा देतील किंवा राजकारणातूनच बाहेर पडतील. आणि मग त्यानंतर आपण गुन्ह्या गोविंदाने एकत्र येऊ. पुन्हा लिडरशिप जी जशी होती तो जुनाच फॉर्म्युला त्यांचा. सुप्रिया सुळे दिल्लीत असतील त्या राज्यात, कारण त्यांचं थेट म्हणणं होतं मला दिल्ली मानवत नाही, माझं राज्यावरती प्रेम आहे आणि या राज्यात करायचं यायचं नाही. आणि सुप्रिया सुळेंच्या एकूण क्षमता म्हणा किंवा जे गुण अवगुण असतात त्या गुण अवगुणानुसार त्या राज्याचं नेतृत्व करण्याच्या ऐवजी त्यांचे जे स्किल पॉइंट्स आहेत ते दिल्लीत संसदेत बोलणं किंवा पॉलिसी ओरिएंटेशनमध्ये काम करत राहणं हे त्यांचे गुण होते. दादांचा पार्ट हा वेगळा होता. रोज कुणी कागद घेऊन आलेला माणूस, म्हणजे मला अजून आठवतं चुरगळा झालेल्या कागदावरती वेलांटी जरी उलटी दिलेली असली तरी पण ते समोरच्याला जो प्रॉब्लेम घेऊन आलाय त्याचा प्रॉब्लेम ऐकायच्या आधी ते त्याला सांगायचं हे नीट लिहून तरी आणायचं, उलटी वेलांटी का दिली. बरं, हे झाल्यावरती तो नाराज होईल की नाही होणार हे ते त्यांच्या गावी नसायचं. म्हणजे उत्स्फूर्त जे आपण म्हणतो रिॲक्शन्स, पण कधी टोचलं नाही. लोक कनेक्ट व्हायचं कारण काय मी सांगतो. तू कागद आल्यानंतर मग त्याला विचारल्यानंतर हे होईल असं दिसतंय म्हटल्यावरती ते त्याला स्पष्ट सांगायचं हे होईल. आणि मग त्याच्यासाठीचे एफर्ट्स आहेत ना ते एफर्ट्स ऍट पारा एफर्ट्स असायचे जे समोरच्यानं बघितलं एकदा की अरे आपल्यासाठी आपण आत्ताच गेलो आणि इतकी ताकद का लावतात दादा. मग तो दिलेल्या शब्दाला जागण्यासाठी आज नाही, 40-45 वर्ष अशी कित्येक लोक त्यांना भेटली असतील, अशा कित्येक लोकांची कामं केली असतील, अशा कित्येक लोकांसाठी त्यांनी एफर्ट्स घेतलेले असतील. ही सगळी लोक गेले 40-45 वर्ष त्यांच्यावर प्रेम करतात, सतत त्यांच्या बाबतीत बोलत आलेले. आता हा जो व्हॅक्यूम आहे हा व्हॅक्यूम ऑल ऑफ सडन तुम्ही कसा भरणार, कुठली लिडरशिप रिप्लेस करणार, तुमचा जो प्रश्न होता. रिप्लेसमेंटच्या बद्दल येतो. अर्थात मी येतो. अजित पवार यांचा जो पूर्ण ऑरा होता आणि त्यांची पद्धत काम करण्यात त्याने प्रेम सगळं अजित पवार इज इक्वल टू हे रिप्लेसमेंट आहे असं काही दिसतंय आत्ता. तर ते मोठी पोकळी आहे. खरं तर आता रोहित पवार, पार्थ पवार, जय पवार यांच्यावर मोठी जबाबदारी आहे त्यांचा पुरोगामी विचार जपण्याचा. खरं तर आत्ता त्याही पेक्षा मोठा प्रश्न आहे की त्यांनी जे विचार दिला होता, जे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे कशामुळे पाहिलं जात होतं. पिंपरी चिंचवडमध्ये अनेक उदाहरणं आहेत. ते केवळ कार्यकर्ता मोठा करायचे नाही, म्हणजे पानटपरी चालवणारे अण्णा बनसोडे त्यांना आमदार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष, जे दुसऱ्या राज्यातले योगेश बहल आहेत त्यांना महापौरपदी बसवणं, नेतृत्व उभं करणारा हा नेता होता. ऑक्टोबर 2020 त्यांनी तृतीयपंथी सेल म्हणजे देशातला पहिला पक्ष असेल की ज्यांनी मुख्य प्रवाहात आणण्यासाठी असे प्रयत्न केले, महिलांचं एक मोठं केडर उभं केलं. असा नेता, अष्टपैलू नेता बनावा लागणार आहे आणि हा विचार घेऊन पुढे जावं लागणार आहे. ती जी पोकळी आहे तर राष्ट्रवादीच्या कोणत्या नेत्यामध्ये आता दिसते आहे हा प्रश्न आहे. तू बघतायत बरीच वर्ष बारामतीचं राजकारण रिप्लेसमेंट मध्ये आपण बघितलंय की 11 डिसेंबरला दिल्ली येथे स्वतः गौतम अदानी आले होते, स्वतः अजित पवार पोहोचले होते, प्रफुल्ल पटेल पोहोचले होते, संपूर्ण पवार कुटुंब त्या ठिकाणी एकत्र होतं. आणि त्याच्यानंतर एक 8 ते 10 दिवसानंतर बारामतीमध्ये देखील गौतम अदानी आले होते. त्यांनी या कॉलेजचं उद्घाटन देखील केलं. म्हणजे कुठेतरी ही समीकरण यांचं जुळवत आणण्याचा प्रयत्न गौतम अदानींनी केला होता. आणि त्याच्यानंतर आपण बघितलं त्या दरम्यानच्या काळातच सुप्रिया सुळे असतील
किंवा यांचे राष्ट्रवादीचे नेते अमित शहा यांना जाऊन भेटले देखील होते, त्यांची चर्चा देखील झाली होती. अमोल कोल्हे देखील अमित शहा यांना भेटले होते. आणि असं सर्व जुळून येत असताना बारामतीच्या गोविंद बागेत भल्या पहाटे, आपण पहाटे म्हणता येणार नाही, 8:30 वाजता दुसऱ्या गाडीमध्ये अजित पवार यांनी गोविंद बागेमध्ये प्रवेश केला. त्या ठिकाणी जयंत पाटील होते, सुप्रिया सुळे होते, आपले अमोल कोल्हे होते. अशी सर्व चर्चा झाली आणि सर्व एकंदरीत आपण बघतो की समीकरण जुळून येत असताना अचानक ही घाला बसलेला आहे. आता याच्यामध्ये शरद पवारांनाच यामध्ये निर्णय घ्यावा लागेल. आणि का आपण एकंदरीत आता बारामतीकरांना तर असं वाटतंय की कुठंतरी हे जे 2 राष्ट्रवादी झालेत हे कुठंतरी आता थांबलं पाहिजे. पण या सगळ्यामध्ये हे थांबलं पाहिजे, तर ते थांबवण्याची ताकद ही अजित पवार यांच्यामध्ये होते, निर्विवाद आहे. पण त्यांच्या जाण्याच्या नंतर मग या सगळ्या प्रक्रियेला खीळ बसेल का, मुद्दा क्रमांक 1. आणि दुसरा, रिप्लेसमेंट काय? विलास, खरं तर दोघा ठिकाणी जो मुद्दा मांडला तो खरं तर खूप महत्वाचा आहे. पण ही सगळी चर्चा कधीपर्यंत आहे? जोपर्यंत अजित पवार अस्तित्वात होते. अजित पवार नसल्यानं अजित पवारचा जो गट आहे, जी राष्ट्रवादी आहे, मग ते सुनील तटकरे असतील, धनंजय मुंडे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, या सगळ्यांचीच इच्छा होती का राष्ट्रवादी एकत्र येण्याची? वरवरचं जरी चर्चेत दिसत असले तरी प्रत्यक्षात ते होते का? कारण का माझी जी माहिती आहे, खरं तर आता या सगळ्या गोष्टी मूळ इच्छा अजित पवारांची होती आणि अजित पवार ढाल बनून उभा होते इच्छा पुढे घेऊन जाण्यासाठी, इच्छा राबवण्यासाठी. आत्ता अजित पवार नाही आहेत आणि त्यांची रिप्लेसमेंट अजित पवार नसल्यावर सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे किंवा ही सगळी फळी जी की पवारांच्या हयातीमध्ये त्यांना दुखावून बाहेर पडली होती, अनेकदा त्यांच्या विरोधात प्रखर भूमिका घ्यावी लागली होती. अर्थात थेटपणे पवारांवरही टीका करणं टाळलं असलं तरी त्यांची भूमिका मात्र वारंवार राहिली होती. आणि जरी उद्या राष्ट्रवादी एकत्र आली किंवा येत असेल तर त्यावेळी अजित पवार होणार होते. जर कुठे अडचण झाली, सुनील तटकरेला कोणी दुखावलं असतं अजित पवार उभं राहिले असते, धनंजय मुंडेला कोणी दुखावलं असतं अजित पवार उभं राहिले असते. मात्र आता ती ढाल नाहीये. आता ही सगळी लोक अजित पवारांच्या चलबिचल जी आहे आता मुळात असं आहे की जर परत एकत्र यायचं होतं पण अजित पवार आमच्यासाठी होते आणि हक्काचा माणूस, आमचा दादा माणूस तिथं होता. आज दादा नसल्यानं ही सगळी लोक जी आहेत त्या ठिकाणी तशाच पद्धतीनं त्या भूमिकाची साजीच राहतील का? कारण रिप्लेसमेंटचा ज्यावेळेस मुद्दा येतो त्यावेळेस मात्र आज घडीला खुद्द शरद पवार जोपर्यंत पुढे येत नाहीयेत, आजपर्यंत म्हणजे या पूर्ण राष्ट्रवादीमध्ये एकही अशी रिप्लेसमेंट ना आत्ता आहे ना ती उभा राहील. तुमचं काय मत आहे रिप्लेसमेंटबद्दल जर आपण बोलायचं झालं तर आता जिल्ह्याच्या जे काही संस्था आहेत त्या कोणत्या पद्धतीने ते करणार आहे, त्या कशा पद्धतीने त्याच्यावर आता नेतृत्व कुणाचं असणार आहे. त्याच्यामुळे रिप्लेसमेंटच्या बाबतीमध्ये एक चांगलं नेतृत्व पवार कुटुंबाने आता बाहेर काढणं गरजेचं आहे. आणि जे दोन्ही मुलं आहेत, एक मुद्दा आपण रिप्लेसमेंट बद्दल त्यांनी मला सांगितलं की एक नेता कोणीतरी बाहेर काढावा लागेल. ठीक आहे, आपण तुम्ही प्रोजेक्ट करू शकता, एखादं नेतृत्व प्रोजेक्ट करू शकता, पण 10,000 लोकांना अटेंड करण्याची ताकद, 10,000 लोकांना ऐकण्याची ताकद, तेवढी मेहनत घेण्याची ताकद, ती रिप्लेसमेंट. आता याच्यामध्ये आपल्याला पवार कुटुंबियातला चेहरा दिसतोय कुठला, तर रोहित पवारचा. कारण का आपण बघितलंय की नागपूरचं आंदोलन असेल किंवा इतर बाबतीत त्यांनी घेतलेला आंदोलनाचा पवित्रा असेल, रोहित पवार यांनी त्या ठिकाणी म्हणजे हातामध्ये शस्त्र घेऊन त्या ठिकाणी आंदोलनामध्ये उतरले. कुठलाही प्रश्न असला तर ते त्यांच्या कर्जत जामखेडच्या ठिकाणी देखील बघितले की MIDC त्यांनी आवाज उठवला होता. यामध्ये आता रोहित पवार यांना शरद पवार पुढे करतात का आणि राष्ट्रवादीकडून हे आपला नेता घोषित करतात का? आणि हे दोन्ही राष्ट्रवादी जर एकत्र आले तर सुनील तटकरे आणि रोहित पवार यांच्यावर जबाबदारी सोपवणार का, हे आपल्याला पाहावं लागणार. रोहित पवार गेल्या काही दिवसामध्ये राजकीय दृष्ट्या पुढे येताना दिसले. अजित पवार हे खासगीत नेहमी सांगायचे. त्यांना आम्ही अनौपचारिक गप्पांमध्ये अलीकडेच म्हणजे महिन्याभरापूर्वीचाच विषय महापालिकेच्या निवडणुकीच्या वेळी, तुमचा उत्तराधिकारी कोण दिसतो तुम्हाला, तुमचं वय झालंय, तुम्ही ते अनेकदा म्हणायचे सुद्धा, मला यात राजकारणाचा कंटाळा आलाय, बाहेर पाडावं वाटतं कधी कधी, मग कोण चालवणार असं त्यांना सहज विचारलं. त्यांच्या दोन्ही चिरंजीवांच्या बाबतीमध्ये विचारलं की ते काही फार बोलायचं नाहीत. मग आपणच नावं घ्यायची, ते स्वतःहून नाव घेत नव्हते. मग रोहित पवारांचं नाव घेतल्यावरती ते म्हणले की तो करू शकतो, असं दिसतंय आता तरी तो जसं काम करतो तसं. पण आता हे जरी आपले आडाखे जरी असले तरी याच्यातले गुंते जे आहेत ते गुंते समजून घेतले पाहिजेत. रोहित पवारांचं राजकीय वय हे 9 वर्षाचं आहे. दुसरी टर्म त्यांची सुरू आहे जिल्हा परिषद आमदार आणि
आता राष्ट्रवादीमध्ये जी पहिली फळी आहे नेत्यांची, हे सगळे साधारण 20 ते 25 वर्षाचे नेते आहेत. कुणीतरी पटकन रोहित पवार उभे राहिले, केवळ पवार आहेत म्हणून त्यांना शरद पवार पुढं करतील असं कधीच होणार नाही. ती पोझिशन रोहित पवारांना मिळवावी लागेल. ती प्रोजेक्ट करून येणारी पोझिशन नाही. त्यांचा आवाका आहे का, क्षमता आहे का, हा भाग आणखी वेगळा. पण जे आता एस्टॅब्लिश नेते आहेत, या एस्टॅब्लिश नेते हे पटकन कधीच मान्य करणार नाही किंवा ती धुसफूस जी आहे ती सतत चालू राहील. जो एक कलमी कार्यक्रम अजित पवारांनी राबवलेला होता, ज्या पद्धतीने राबवलेला होता एक हाती, तसं राबवणं रोहित पवारांना अडचणीच आहे. अशक्य आहे. पण एक मुद्दा मी थोडंसं विचारतो तुम्हाला, की मग अशा परिस्थितीमध्ये ही जी परिस्थिती आहे किंवा हे वादळ आहे जे उभं राहिले, शरद पवार हे उभे राहिले तरच हे थोपू शकतात, पण त्यांना उभं राहावं लागेल ह्या वयात सुद्धा. अगदी बरोबर आहे. शरद पवार जर सोडलं तर पर्याय नाही. याचं कारण पहिलाच एक मुद्दा आहे की सरकारमध्ये जर जायचं असेल तर बार्गेनिंग पॉवर असलेला नेता लागेल. जो या सरकारमध्ये असलेला हे सरकार काही एका व्यक्तीचं नाही आहे. या सरकारमध्ये 2 वेगळे पक्ष आहे, हा तिसरा पक्ष आहे. तर या 3 पक्षां मिळून हे सरकार आहे. मग या तिसऱ्या पक्षाचं नेतृत्व असं पाहिजे की ते त्या सरकारबरोबर बार्गेनिंग करू शकेल, आपल्याबरोबर असलेल्या आमदारांना जास्तीत जास्त न्याय देऊ शकेल. आपण बघितलं की शरद पवारांपासून ज्यावेळेला अजित पवार वेगळे झाले, त्यानंतरच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये 40पेक्षा जास्त आमदार अजित पवारांनी निवडून आले. ते लोक कसे अजित पवारांबरोबर गेले शरद पवारांना सोडून, तर अजित पवार त्यांना न्याय देत होते. मग ते विकासाच्या माध्यमातून असेल, निधीच्या माध्यमातून असेल, या सगळ्याच्या माध्यमातून अजित पवार त्यांना न्याय देत होते. आणि म्हणून इतक्या मोठ्या संख्येनं जे स्टँडिंग आमदार आहे ते अजित पवारांच्या बरोबर गेले. आणि हे टिकवायचे, हे जर टिकवायचे असेल पक्षाला, तर त्यासाठी सरकारमध्ये बार्गेनिंग पॉवर असलेला एक मोठा लीडर लागेल. त्या सुमित्राताई होऊ शकतील का, ते रोहित दादा होऊ शकतील का, ते जय पवार होऊ शकतील का, तर असे प्रश्न ज्यावेळेला उपस्थित केला तर निश्चितपणे हे होऊ शकत नाही. यासाठी शरद पवारच लागतील. त्यामुळे अंतिम नाव काय आहे? आज या मैदानातून जेव्हा निरोप घेत आहेत सगळेजण, तर जो सगळा हा पसारा उभा केलेला आहे तो पसारा पुढे घेऊन जायचा आहे. मी म्हणालो तसं शरद पवार यांनी आयुष्यात अनेक वादळं झेलली, पेलली आणि परतवून सुद्धा लावली. पण नियतीनं पुन्हा एक कसोटी त्यांच्या समोर उभी केलेली आहे. वय त्यांच्याकडे नाही आहे, पण धीरोदात्तपणा त्यांच्यामध्ये खचून भरलेला आहे आणि ते कधीही आजपर्यंत कोलमडून पडलेले नाहीत. आज भावनिक पातळीवरती त्यांच्यासाठी खूप मोठा धक्का आहे, पण हे सगळं सांभाळणं, पुन्हा उभं करणं आणि पुन्हा या नावमेद झालेल्या कार्यकर्त्यांच्यामध्ये ज्यांच्या डोळ्यासमोर अंधार आहे, पुन्हा एक पणती पेटवणं, तेही याच मैदानातून हे मोठं आव्हान आजच्या घडीला शरद पवार यांच्या समोर असणार आहे. यात कुठलंही दुमत नाही. पण आज महाराष्ट्रानं मात्र एक दादा आपले गमावल्यानंतर किती मोठं राजकीय वादळ आणि असंख्य प्रश्नांचा गुंता निर्माण झालेला आहे हे सुद्धा महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. खरं तर सत्ता बदलतील, सत्ता येतील, सत्ता जातील, पक्ष होतील, हे सगळं होईल, पण अजितदादा पुन्हा होणे नाही यावर सगळ्यांचं एकमत आहे.